आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। बऱ्याच दिवसापासून पेन्शनधारकांच्या, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या बऱ्याच कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या, ज्यामध्ये पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये कधी आणि किती रुपयाची किती टक्के वाढ होणार आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे, ज्यामुळे निश्चितच पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना विशिष्ट वयोमर्यादेनंतर त्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। काय तो संपूर्ण आदेश आहेत, कोणत्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये किती टक्के वाढ होणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा संपूर्ण शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या शासन निर्णयाचा फायदा हा पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे। बऱ्याच पेन्शनधारकांच्या कमेंट ह्या प्राप्त होत होत्या, ज्यामध्ये त्यांच्या पेन्शनमध्ये कधी आणि किती रुपयांची वाढ होईल। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, वित्त विभागाचा हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की 1 जानेवारी 2019 नंतर, म्हणजे 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ज्या पेन्शनधारकांचं, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं वय 80 ते 85 या टप्प्यामध्ये आहे, त्या पेन्शनधारकांच्या किंवा त्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये 10% वाढ करण्याच्या सूचना या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे आपल्याला असं म्हणता येणार आहे की ज्या पेन्शनधारकांचं वय 80 ते 85 या गटात आहे, त्यांच्या पेन्शनमध्ये 10% मूळ निवृत्ती वेतनात वाढ होणार आहे। ज्या पेन्शनधारकांचं, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं वय 85 ते 90 मध्ये आहे, त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये 15% वाढ, 90 ते 95 वय जर असेल तर त्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये 20% वाढ, 95 ते 100 हे जर त्यांचं वय असेल किंवा या गटात त्यांचं वय असेल तर त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये 25% वाढ होणार आहे। तर जर 100पेक्षा जर जास्त वय एखाद्या पेन्शनधारकांचं, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं असेल तर त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये 50% वाढ करण्यासंदर्भातला हा वित्त विभागाचा शासन निर्णय आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं किंवा पेन्शनधारकांचं वय वाढत जाणार आहे, तसं त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनात सुद्धा वाढ करण्यात येणार आहे, असा हा महत्त्वाचा शासन निर्णय वित्त विभागाचा निर्गमित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच या टप्प्यातील, या वयोगटातील सर्व पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे, असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा।